शिवसेनेने जाती धर्माचे राजकारण कधीही केले नाही. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. तोच विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी जाती धर्मात भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व जाती धर्मासाठी मोठे निर्णय घेतले. पाथरीत धर्माचे राजकारण करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत थारा देऊ नका व नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज येथील मतदारांना केलं. पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की पाथरीसाठी 91 कोटीचा विकास निधी दिला असून त्यातील 50 कोटी निधी वर्ग करण्यात आला. येथील 2700 घरे नियमाकुल करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी, वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून पाथरीत 30 कोटी, राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिली असं ते म्हणाले. आसेफ खान, सईद खान हे समीकरण आहे. या दोघांशिवाय पाथरीचा विकास होऊ शकत नाही असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. पाथरीत 300 खाटांच्या रुग्णालयासाठी शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी स्वतःची 5 एकर जागा दिली असे खासदार डॉक्टर शिंदे यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये महिलांना सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मदत, लाडके भाऊ अशा अनेक योजना राज्यात राबवण्यात आल्या. आता पाथरीत 200 मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आश्वासन नाही तर वचन दिलं आहे असे खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले. खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की पाथरीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी 100 कोटी, भुयारी गटार योजनेसाठी 90 कोटी, रस्त्यांसाठी 150 कोटीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव नगर विकास खात्याकडून मंजूर करण्याची आपली जबाबदारी असून ती पूर्ण करणार असे आश्वासन खासदार डॉक्टर शिंदे यांनी यावेळी दिलं. जो काम करेल त्याच्या मागे शिवसेना पूर्ण ताकदीनं उभी राहते असं ते म्हणाले. भ्रष्टाचारांना घरी बसवा आणि काम करणाऱ्यांना संधी द्या असे आवाहन खासदार डॉक्टर शिंदे यांनी मतदारांना केलं. नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना मानवत रोड ते परळी रेल्वेसाठी केंद्रात पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार डॉक्टर शिंदे यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, मानवतमध्ये विकास कामांसाठी 30 कोटीचा निधी दिला. मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप युतीकडून अंजली कोक्कर नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीने आयोजित केलेल्या प्रचार सभेत खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की मानवतमध्ये युतीने उच्च शिक्षित उमेदवार दिला आहे. मानवतमधील पाणी प्रश्न, बाह्यवळण रस्ता, आवास योजनेतील प्रश्न मार्गी लावू असे खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले. मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी 5500 कोटी दिले. अल्पसंख्याक समाजासाठी निधी 30 कोटीवरून 700 कोटीपर्यंत वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी 5500 कोटी दिले. हज यात्रेकरूंसाठी सुविधा, मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्याचे खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले. पाथरीत मुलींसाठी वसतिगृह उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. या सभेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पाथरीमध्ये 200 मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा केली. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 25 कोटींची निधी उपलब्ध केला जाईल असं मंत्री शिरसाट म्हणाले. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.